हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर विजिट करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे, नवीन काहीतरी माहिती देणार आहे. तर मला भरपूर दिवस व्हिडिओ बनवायला पण मिळाला नव्हता, तर त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की बघा. आज मी जास्तीत जास्त याचा फायदा फक्त लेडीजलाच होईल असा हा व्हिडिओ आहे आणि स्त्रियांनी तर हा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बचत गट महिलांनी चालू केला तर किती फायदा होतो. कमीत कमी 10 लेडीज असाव्यात त्या बचत गटामध्ये. आणि बचत गट चालू करताना फर्स्ट काळजी अशी घ्यायची आहे की त्यांचं रेशनिंग कार्ड जे आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातलं पाहिजे. शक्यतो मुंबईला राहणाऱ्यांसाठी त्याच एरियातलं रेशनिंग कार्ड पाहिजे. कारण जेव्हा आपण रजिस्टर करायचा विचार करतो बचत गट, तेव्हा प्रॉपर रेशनिंग कार्ड मागतात आणि कमी 10 मेंबर असतील तर त्याच्यामध्ये 8 जणांचं तरी रेशनिंग कार्ड पाहिजे असतं. तर त्यामुळे काय होतं, रेशनिंग कार्ड जर कोणाचं गावचं असेल किंवा प्रत्येकजण त्याच ठिकाणी राहत नसतो, वेगळ्या ठिकाणावरून तिथे राहायला आलेलं असतं, तर त्यांचं वेगळ्या ठिकाणचं असतं, तर ते चालत नाही. तर नंतर रेशनिंग कार्ड काढा. रेशनिंग कार्ड काढण्यासाठी सुद्धा भरपूर खर्च येतो किंवा भरपूर ते मग त्रास सहन करावा लागतो. तर त्यामुळे पहिलं रेशनिंग कार्ड ज्यांचं असेल प्रॉपर त्याच एरियातलं, त्याच ॲड्रेसचं, तर त्या महिलांना सहभागी करून कमीत कमी 10 मेंबर करून तुम्ही बचत गट चालू करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये बचत गट 200 पासून 100 पासून सुद्धा स्टार्ट करू शकतो आणि ती आपली सेविंग होते. आणि जेव्हा आपण बचत गटाचे पैसे जेव्हा महिन्याला बँकेत भरायला जातो, तेव्हा दर महिन्याला वेगवेगळ्या महिलांनी जावं, कारण त्यांना बँकेचे व्यवहार समजतात. आणि एकानेच काय चुकीचा फायदा घेऊ नये किंवा एकालाच असं वाटतं नाही की एकटीच जाते तर तिने काही केलं, तर त्यापेक्षा सर्वांनी जावं. आणि बचत गट शक्यतो महिलांनी चालू करावा. आपली सेविंग राहते 3 वर्ष 5 वर्ष असं असतं. आणि बँकेकडून सुद्धा लोन कमी व्याजदरात मिळतं. बचत गटातून आपल्याला हवे तेव्हा थोडेफार रक्कम आपण घेऊ शकतो, जशी आपली बचत असते त्यानुसार. त्यामुळे कसं लेडीजला भरपूर हेल्प होते. आणि बचत गट चालू केला की बँकेकडून लिखाणासाठी बुकं मिळतात, ती कलेक्ट करावीत. बँकेत अकाउंट ओपन करावं, त्यामुळे व्यवहार सर्व बँकेशी निगडीत राहतात. आणि कुठचंही पैसे खर्च होण्याचा किंवा पैशाचा हिशोब चुकण्याचा गोंधळ उडत नाही. तर बँकेतच व्यवहार करावा. आणि तुम्ही सर्वांनी जेवढे मेंबर असतील त्याने अकाउंट खोलून घ्यावं, म्हणजे स्वतःचे सुद्धा सेविंग राहते. आणि आपल्याला समजतं जेव्हा आपण बचत गटातून लोन घेतो तेव्हा त्याच बँकेचं अकाउंट असलं तर लवकर लोन पास होतं आणि त्यामुळे आपल्याला अकाउंट खोललेल्याचा फायदा होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी तुम्हाला नंतर नक्की सांगेन की कसं लिखाण करायचं असतं आणि काय करायचं असतं ते. तर थँक्यू.